हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, श्रावण मासातील मुहूर्त आपल्या समोर सादर करीत आहे. श्रावण मास गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट ते शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 या कालावधीपर्यंत असणार आहे. शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण ऋतू वर्षा. 23 सप्टेंबर नंतर शरद ऋतूला प्रारंभ होईल मित्रांनो. आता धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ आपण पाहूया मित्रांनो. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 13, 15, 16, 18, 20, 22, 23, 26, 30, 31 सप्टेंबर दिनांक 4 आणि 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 16, 20, 23 आणि 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15, 16, 30 सप्टेंबर दिनांक 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 27, 28, 31 सप्टेंबर दिनांक 7. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15, 17, 20, 23, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 26 आणि 28 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15, 24, 29 सप्टेंबर दिनांक 2. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर महादेव आणि विष्णू यांची किंवा यांच्या अवतारांची आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागेल. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानली जातील आणि त्यांचे विसर्जन करावे लागेल मित्रांनो. या प्राणप्रतिष्ठेसाठी मुहूर्त दिले दिनांक 17, 20, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. मित्रांनो, प्रदोष ते अमावस्यापर्यंतच्या काळात एकही मुहूर्त उपलब्ध नाही. तसेच वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही व मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने यापेक्षा वेगळा मुहूर्त निर्माण तयार करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा श्रावण मासातील मुहूर्तांचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझ्या धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.